हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत डिव्हिजन ऑफ पॉलिनॉमियलचे प्रॅक्टिस सेट नंबर 10.1 बघणार आहोत. बघा स्क्रीनमध्ये तुम्हाला काही क्वेश्चन दिलेले असणार आहे, ते क्वेश्चन आज आपण सॉल्व्ह करणार आहोत. आता बघा असे क्वेश्चन आपल्याला कसे सॉल्व्ह करायचे आपण अगोदर बघितलेलं आहे, पुन्हा एकदा बघू. बघा आता इथे का दिलंय 7 आणि इथे का दिलंय 21, म्हणजे 7 मध्ये किती कॅल्क्युलेशन केल्यानंतर 21 येते, ते आन्सर काय येणार आहे 3. इथे काय लिहून टाकायचे 3 लिहिलं 3. नंतर काय करायचे व्हेरिएबल बरोबर काय करायचे कॅल्क्युलेशन. इथे काय दिसलंय बघा एम च्या पॉवर काय येणार आहे, कारण आहे 1 आणि ते एम च्या पॉवर बघा किती आहे 2 आहे. जे आपण 2 मधून जे 1 मायनस केलं ते आन्सर काय ते 1 येते, म्हणजे इथे काय येणार आहे एम. पुन्हा आपण व्हेरीफाय करू. 7 into 3 किती होतं 21 आणि हा M1 आणि हा ज्याला M1 म्हणजे काय होते एमच्या स्क्वेअर आणि मग कारण हा जो प्लस राहणार प्लसचे काय होणार आहे मायनस, प्लस मायनस कॅन्सल, म्हणजे आपले आन्सर काय होणार आहे 3M हे आपले आन्सर होणार. पुन्हा बघा नेक्स्ट क्वेश्चन मध्ये आपल्याला काय करायचं आहे, अगोदर बघा साइन कडे लक्ष द्या. इथे कोणता आहे मायनस आणि इथे कोणता सिम्बॉल आहे प्लस. तर बघा मायनस आणि प्लस काय होणार आहे बघा आता मायनस, तिथे काय लिहून टाकायचं मायनस आपण दिलं. आता सांगा 10 मध्ये किती मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आन्सर 40 येणार, ते आन्सर काय येणार आहे 4. मग इथे लिहून टाकायचे 4. नेक्स्ट स्टेप कारण व्हेरिएबलच्या व्हेरिएबल बरोबर कॅल्क्युलेशन करा. इथे बघा ए आहे, ए च्या पॉवर किती राहणार आहे 1 आणि त्या ए च्या पॉवर किती आहे 3 आहे. जे आपण 3 मधून जे 1 मायनस केला तर काय होणार आहे 2 येणार, म्हणजे इथे येणार आहे ए स्क्वेअर आन्सर येणार. पुन्हा आन्सर आपण व्हेरीफाय करू. मायनस मायनस प्लस 4 into 10 काय होणार आहे 40 आणि हा झाला 2 आणि हा 1 म्हणजे काय होणार आहे 3. मग काय करायचं, हा जो प्लस आहे प्लसचे काय होणार आहे मायनस, प्लस मायनस कॅन्सल, म्हणजे आपले आन्सर काय होणार आहे मायनस 4a स्क्वेअर. आता बघा थर्ड क्वेश्चन कशा प्रकारे सॉल्व्ह करायचे पुन्हा एकदा बघू. बघा इथे साइन कोणत्या मायनस आणि इथे कोणत्या मायनस, तर मायनस आणि मायनसचे जे मल्टिप्लिकेशन केलं तर काय होणार आहे प्लस, ते इथे येणार आहे आन्सर कारण प्लस राहणार. आता बघा 9च्या टेबलमध्ये 48 येते का, 9च्या टेबलमध्ये 48 येत नाही, पण जर आपण 48 डिवाइड बाय आपण काय घेतलं 9 घेतलं, तर आता 48 आणि 9 या दोन्ही संख्येला कोणत्या संख्येने डिवाइड होऊ शकते ते पाहू. त्या दोन्ही संख्येला किती डिवाइड होणार आहे 3 नी. बघा तर 3 3 चा काय होणार आहे 9 आणि याला पण आपण किती डिवाइड करू शकतो 3 नी. 3 1 जा 3, आता किती आले 18. 3 6 जा काय आलं 18, म्हणजे आपल्या आन्सर काय आलं 16/3. तर आपण इथे लिहायचं 16/3 लिहिलं. आता बघा व्हेरिएबल आहे पी च्या काय दिलाय बघा 2 आणि इथं पी च्या काय दिलाय 4. मग काय करायचं 4 मधून जे 2 मायनस केलं तर आपले आन्सर काय येते 2 येते. ते इथं लिहून टाकायचे आपल्याला 2 लिहायचे. पुन्हा बघा इथे प्लस आणि इथे मायनस, तिथे काय होणार आहे मायनस. आता आपल्याला बघायचं हे आन्सर कडून 48 येते का. बघा इथे कोणत्या 16/3 आणि इथे किती आहे इंटू आपण काय करू आता 9 घेतलं. बघा आता 3 into 3 किती होतात 9 आणि 16 into जे आपण 3 केलं तर आपलं आन्सर काय ते 48 येते. तर आपला आन्सर आला इथं 48 लिहिलं. ठीक आहे. आता इथे बघा इथे 2 आहे आणि इथे 2 आहे, 2 आणि 2 किती झाले 4 आणि नंतर मायनसचे काय होणार आहे प्लस, प्लस मायनस काय होणार आहे कॅन्सल, म्हणजे आपला आन्सर काय होणार आहे 16/3p². या सोप्या मेथडद्वारे तुम्ही हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. आता बघा फोर्थ क्वेश्चन तुम्हाला दिलाय. पुन्हा एकदा आपल्याला हा क्वेश्चन आपण सोप्या मेथडने सॉल्व्ह करू शकतो. बघा इथे किती दिलाय 30 आणि इथे काय दिलाय 40. तर जर आपण 40 ला जर 30 ला डिवाइड करायचं असेल, म्हणजे 40 या संख्येला 30 ने डिवाइड करायचं असेल, तर बघा आता कॉमन फॅक्टर काय होणार कॅन्सल, 0 0 का झाले कॅन्सल, म्हणजे काय होणार आन्सर आपल्याला 4/3. इथे प्लस आणि प्लस इथे काय राहणार आहे प्लसच राहणार आहे. ठीक आहे. तर आपला आन्सर काय होणार आहे 4/3 आपण घेतलं. इथे बघा इथे काय दिलं एमच्या पॉवर आहे 3 आणि इथे एमच्या पॉवर किती आहे 5 आणि 5 मधून जे आपण 3 मायनस केलं ते आन्सर काय ते 2, म्हणजे आपला आन्सर येणार आहे एम स्क्वेअर आलं असेल. ठीक आहे. आता पुन्हा एकदा आपण काय करू व्हेरीफाय. बघा प्लस आणि प्लस इथे कारण प्लसच राहणार आहे बरोबर. आता इथे व्हॅल्यू कोणती बघा 4/3 आहे आणि इथे इंटू किती केलं बघा आता 30, जे आपण 30 ने केलं इथे किती होणार आहे 3 10 जा किती झाले 30 आणि 4 इंटू आपण 10 केले 4 into 10, तर आपला आन्सर काय होणार आहे 40. हे आपण इथे लिहायचे 40. ठीक आहे. आता बघा इथे आहे 2 आणि इथे आहे 3 आणि 2 किती झाले 5, तर आपण इथे लिहायचे 5 आणि प्लसचे काय होणार आहे मायनस, प्लस मायनस कॅन्सल, म्हणजे आपले आन्सर काय होणार आहे 4/3 m². बघा आता नेक्स्ट क्वेश्चन आहे 5th नंबरचा क्वेश्चन आहे. बघा आता इथे कोणता नंबर आहे का नंबर नाही आहे, तर आपण अजून करायची. इथे नंबर कोणता राहणार आहे 1 राहणार आहे. आता बघा नंबरच्या नंबर बरोबर 1 मध्ये किती मल्टिप्लिकेशन केल्यानंतर बघा 5 येते, तर आपले आन्सर काय राहणार 5 येते. इथे लिहायचे 5. नंतर बघा नेक्स्ट स्टेप कारण व्हेरिएबलच्या व्हेरिएबल बरोबर करा. इथे एक्सच्या व्हेरिएबल किती आहे बघा आता 2 आहे आणि त्या एक्सच्या किती पॉवर दिला आपल्याला 3 दिलाय. 3 मधून जे 2 मायनस केला ते आन्सर काय येते 1 येते. ते इथे लिहायचे 1. ठीक आहे. आता बघा नेक्स्ट तुम्हाला इथे काय दिलाय 5 into 1, तिथे काय होणार आहे 5. हा एक्सच्या 1 आहे आणि हा एक्सच्या 2, 1 आणि 2 किती झाली 3. इथे पण आलं असेल समजलं असेल आता. ठीक आहे. प्लसचे काय होणार आहे मायनस, प्लस मायनस कॅन्सल. ठीक आहे. आता बघा ही व्हॅल्यू जशा तशी का उतरवायची खाली उतरवली आपण -3x². पुन्हा आपल्याला नेक्स्ट स्टेप कारण नंबर साईनच्या साईन बरोबर. बघा इथे सिम्बॉल आहे प्लस, इथे आहे मायनस, तर प्लस मायनस काय होणार आहे मायनस, इथं काय देऊन टाकायचं मायनस. ठीक आहे. आता सांगा 1 मध्ये किती मल्टिप्लिकेशन केल्यानंतर बघा 3 येणार, तर आन्सर येणार आहे 3. तर आपण इथे लिहायचं 3. नंतर काय करायचं व्हेरिएबलच्या व्हेरिएबल बरोबर घ्या. एक्सच्या पॉवर बघा इथे किती दिलाय 2 आणि त्या एक्सच्या पॉवर किती दिलाय 2 आणि 2 2 का होणार आहे कॅन्सल, म्हणजे आता एक्स येणार नाही. पुन्हा आपण काय करू आन्सर व्हेरीफाय करू. बघा मायनस प्लस मायनस 3 into 1 3 आणि बघा इथे एक्सच्या स्क्वेअर आहे, इथे एक्स आहे का नाही, ही व्हॅल्यू जशा तशी इथे येणार
पुन्हा काय होणार आहे, प्लसचे काय होणार आहे, मायनस, प्लस मायनस कॅन्सल, म्हणजे आपले आन्सर काय होणार 5x मायनस 3 होणार. अशा सोप्या ट्रिकद्वारे तुम्ही हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. पुन्हा एकदा बघा, असे क्वेश्चन कशा प्रकारे सॉल्व्ह करायचे पुन्हा एकदा आपण बघू. बघा इथे सिम्बॉल कोणत्या प्लस आणि इथे पण सिम्बॉल कोणत्या प्लस, तिथे काय येणार आहे, प्लसच येणार आहे. ठीक आहे, आता काय करायचं, नंबरच्या नंबर बरोबर. इथे कोणता नंबर आहे बघा 2. आता 2 मध्ये किती मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आन्सर 8 येते, तर आपला आन्सर येणार आहे 4. ते इथे लिहायचे 4. ठीक आहे, आता नेक्स्ट स्टेप करा ना, व्हेरिएबलच्या व्हेरिएबल बरोबर घ्या. p च्या पॉवर किती दिलाय बघा, इथं 2 आणि इथं p च्या पॉवर किती दिलाय, 3 दिलाय. आता जर आपण 3 मधून जर 2 मायनस केलं तर आन्सर काय येणार आहे 1. त्यामुळे इथे लिहून टाकायचं p लिहिलं. ठीक आहे, पुन्हा आपण आन्सर का करू, व्हेरीफाय. बघा प्लस प्लस इथे काय होणार, प्लस 4 × 2 किती होते 8 आणि हा p च्या पॉवर किती आहे 1 आणि इथे किती आहे 2. 2 आणि 1 किती झाले 3, म्हणजे आपला आन्सर बरोबर आहे. ठीक आहे, प्लसचे काय होणार आहे मायनस, तर हे काय होणार आहे कॅन्सल. मग ही जी वरची व्हॅल्यू राहणार खाली जशीच्या तशी उतरा, म्हणजे कोणती आहे बघा -4p² आहे. नेक्स्ट स्टेप कोणती राहणार सांगा. आता इथे सिम्बॉल आहे प्लस आणि सिम्बॉल आहे मायनस. बघा प्लस आणि इथे सिम्बॉल कोणत्या मायनस. आता मल्टिप्लिकेशन केलं प्लस आणि मायनस, आन्सर काय होणार आहे मायनस, इथे येणार आहे मायनस. ठीक आहे, नेक्स्ट काय राहणार बघा, आता नंबरच्या नंबर बरोबर घ्या. 2 मध्ये किती मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आन्सर 4 येणार, तर आपला आन्सर राहणार 2. ते इथं लिहून टाकायचे 2. नेक्स्ट स्टेप कारण व्हेरिएबलच्या व्हेरिएबल बरोबर घ्या. इथं पीच्या काय दिलाय बघा स्क्वेअर आणि इथं पण काय दिलाय, पीच्या काय दिलाय स्क्वेअर दिलाय. आता p² काय होणार कॅन्सल, म्हणजे याच्या अर्थी इथं p² काही येणार नाही. आता आपण आन्सर का करू, रिचेक करू. बघा हा मायनस आणि प्लस काय होणार आहे मायनस. 2 × 2 काय होणार आहे 4 आणि इथं काही आहे का व्हेरिएबल नाहीये, इथं काय p², तर ही व्हॅल्यू जशीच्या तशी येणार आणि मायनसच्या नंतर काय होणार आहे प्लस मायनस काय होणार कॅन्सल, म्हणजे आपले आन्सर काय होणार आहे 4p - 2 होणार. जेवढे पण क्वेश्चन आज आपण प्रॅक्टिस सेट 10.1 चे घेतले आहे ते क्वेश्चन तुम्ही आरामात बुकामध्ये लिहू शकता. व्हिडिओला पॉज करा, कशा प्रकारे आपण मेथड यूज केली आहे ते तुम्हाला समजलेलीच असेल आणि नेक्स्ट जे प्रश्न राहिलेले असेल ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊन येणारच आहोत. अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.